हरिजागर शेवाल म्हणावा लागल का प्रवचनची आता येईल नाही. आणि नाचूक कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. मला सांगा, हा भगवंताच्या भक्तीचा जर आपल्याला जर पसारात न्यायचा असेल, जर पुढे न्यायचा असेल, तर त्याला काल मृदुंगाची लावणी हवी. बघा, काल बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या कार्य आज रंग लावंग. आणि हे संतांचे वचन काय वेगळे आहेत का हो? काय बोलतोय चिपळीला? काल बोले चिपळीला नाच माझ्या संग, काल बोले चिपळीला नाच माझ्या संग, काल बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या कार्य आज देवाजीच्या कार्य आज देवाजीच्या कार्य आज गणपाली आले हे नाथ नारायण वासुदेवा, हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवर्य सदाशिव महाराज.
सारिका असता पाठीराखा चितळाचा लेखा राजयाची कांता काय भीक मागे मनाची आशे पावे कल्पतरो तलीवरी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोरी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उदलो गुरुकृपे आता उदलो गुरुकृपे आता उदलो गुरुकृपे जोडून या दोन्ही कर नारदाशी नमस्कार नमोनिया श्री गुरुजी लोटांगण है ब्रह्मयासी विष्णू लागी नमस्कार शंकराच्या पायी नमोनिया माता पिता नमियल साधू संत नमियल साधू संत नामा म्हणे श्री गुरुजी मजतारी 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 निश्चयसी मजतारी 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 निश्चयसी सद्गुरु सारिखा अस्त पाठी राखा सद्गुरु सारिखा अस्त पाठी राखा सद्गुरु सारिखा अस्त पाठी राखा सद्गुरु सारिका असे पाठी राखा सद्गुरु सारिका असे पाठी राखा जरा चाले का कायवानो इतरा चाले का कायवानो चले का कायवानु जरा चाले का कायवानु जरा चले का कायवानु कायवानु राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आरोगे शिरी पावे मनाची जोगे माये राजयाची ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरुवे आता उतरलो गुरुवे ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने
सदाशिव गुरुवर्य सदाशिव महाराज खरे यांच्या प्रांगणात सेवेचा लाभ मिळाला. बालक बोबडे विचुके बोल आज तुमच्या समोर काही वेडी वाकडी सेवा या गुरुकृपेने घडत आहे. आणि गुरुकृपेच्या सेवेसाठी पण की सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. मला सांगा, जर गुरुवर्य आपल्या जर पाठीशी असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अभंग वाणीतून आपल्याला सांगतात की सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. माझा सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांना माझा सद्गुरु म्हणताना इथे या अभंगाची सुरवणूक करताना इथे जमलेली स्मृतिजन ही खरोखर तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि तुमच्या उपस्थितीने आज मी इथे या भगवंताची प्रवचन सेवा न म्हणता हरिजागर सेवाच म्हणावं लागल का. प्रवचनाची आता ही वेळ नाहीये. आणि नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. मला सांगा, हा भगवंताच्या भक्तीचा जर आपल्याला जर पसारा न्यायचा असेल, जर पुढे न्यायचा असेल तर त्याला ताल मृदुंगाची ध्वनी हवीच. बघा, ताल बोले चिपलीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंग लावंग. आणि हे संतांचे वचन काय वेगळे आहेत का हो. टाळ बोलतोय चिपलीला, ताल बोले चिपलीला नाच माझ्या संग, टाळ बोले चिपलीला नाच माझ्या संग, टाळ बोले चिपलीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंग लावंग, देवाजीच्या दारी आज रंग लावंग, देवाजीच्या दारी दरबारी आले रंग आले, दरबारी आले रंग आले, दरबारी आले रंग आले. मोठसे गजर हरिनाम, मोठसे गजर हरिनाम, चिपळीच्या संगे नाचतो चिपळीच्या संगे नाचतो देवाजीच्या दारी आज रंग लावंग, देवाजीच्या दारी आज रंग लावंग, देवाजीच्या दारी आज रंग लावंग. आणि इथे श्रुतीजनांच्या चरणावर मस्तक ठेवून, माझ्या माय पित्याच्या चरणावर मस्तक ठेवून, गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोर्वे यांच्या चरणावर मस्तक ठेवून, गुरुवर्य श्री सद्गुरु सदाशिव महाराज खरे यांच्या चरणावर मस्तक ठेवून, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या गुरुना वंदन करून आज आपण इथे तुमच्या समोर काही कुठे शब्द बोलेल, कुठे माझा शब्द चुकला असेल तरी पण तुम्ही मला तुमचा एक दास म्हणून क्षमा करा. आणि आपण इथे शिकायला सुरुवात करत आहोत की सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. मला सांगा, माझे सद्गुरु माझ्या पाठीशी उभे आहेत, मला इतराची काय गरज आहे. माझे सद्गुरु खरे महाराज समोर उभे आहेत, बसलेले आहेत, मला कोणाची गरज आहे हो. मग मला सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. मग मला सांगा, इतर कोणाचीच मला गरज नाही. मग सद्गुरु कसा असावा. सद्गुरु जर करणारा असेल तर शिष्य असा सद्गुरु असावा नसावा. मग मला सांगा की आता जे आपण इथे लाईट लावले, त्या लाईटला प्रकाश आपल्याला त्याच्याकडे बघता येत नाही. पण पूर्वी आपल्याकडे त्या हॅलोजन होत्या, हॅलोजन त्या खोक्यातून आपण जर बाहेर काढल्या तर तिच्याकडे बघता येतं. पण ती जर बॉक्स मध्ये लावली तर त्याच्यामध्ये काय असायचा, मर्क्युरी असायचा, पारा असायचा. मग गुरु कोण आहे.
की त्या शिष्याला अजून उजेडात आणणारा हा गुरु आहे. म्हणून सद्गुरु सारिका असता पाठीराखा इतरा लेखा कोण करी राजे याची कांता काय भीक मागे. बघा सांगा, मला सांगा, राजाच्या पत्नीला भीक मागायची गरज आहे का? तिच्याकडे आम्हा पहिलाच भरलेला आहे हो, धनाच्या कोठड्या भरलेल्या आहेत, राजवाडा आहे. माझा गुरु कसा आहे? राजाची कोठडी आहे, कोठडी. बघा, माझा गुरु कसा आहे? राजाची कोठडी आहे. आणि काय वाणी त्याला मी, मला सांगा की माझा गुरु कसा आहे? ज्ञानदेव कल्पतरुवरी. बघा, कल्पतरू तलवटी जो कोणी बैसला. बघा, एका आपण जे विचार केला, थोडक्यात भावार्थ सांगतोय अभंगाचा, की कल्पतरूच्या झाडाखाली जर तुम्ही बसलात आणि तिथे मनामध्ये कल्पना केली, तो दुपारचा ऊन लागलाय हो, जर थोडासा पाणी प्यायला असता तर थंडगार, आणि लगेच अहो कल्पतरूचा झाड, तो गुरु म्हणजे कोण? कल्पतरूचा झाड, आणि लगेच पाणी आलं हो. अरे बापरे, असल्या 12 वाजताच्या उन्हामध्ये जर पाणी आलाय समोर, आता थोडासा जेवायला असता तर. कल्पतरूचं झाड, लगेच जेवणाची थाली समोर भरून आली, आणि थाली भरून आल्यानंतर हा विचार करून जेवण तृप्त झालाय. वा वा वा, समाधान झालं. आता इथं थोडा विसावा करण्यासाठी पलंग असतात तर आला हो पलंग. का? कल्पतरूचा गुरु कोण आहे? कल्पतरूचा झाड आणि ते पलंग, आणि मनात इच्छा आली काय? ही काय भूताडकी तर नाही. जेवण आला, पाणी आला, पलंग आला, झाला. समोर भूत थाय थाय नाचायला लागली, आणि भूत नाचायला हात ही मला खातील. मला सांगा की काय वाणी त्याला सांगितली. म्हणजे मला सांगा, त्या गुरुची मती सांगायला माझी वाणी सुद्धा काय करते, कमी पडते. मग मला सांगा, माझा निवृत्ती ना. बघा, ज्ञानेश्वर महाराज जाऊन पुढे जाऊन सांगतात की माझा निवृत्ती ना, माझा दादा आता विश्वात मते देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे, पसाय द्यावे. दादा मी तुमच्याकडे मागणी मागते. दादा तुम्ही मोठे आहात, तुम्ही माझे गुरु आहात. मला सांगा, किती भाग्यवंत असतील ज्ञानेश्वर महाराज की त्यांना भाव गुरु मिळावा, आणि आताच्या आमचे भाव. बरोबर आहे ना भाऊ? की ज्ञानेश्वर महाराजांना भावासारखा गुरु मिळावा, किती हो भाग्य असतील. मग दादा आता विश्वात म्हणजे देवे, येणे वागेंद्र तोषावे, तोषोनी मज द्यावे, प्रसाय दाने. दादा की मला हेच प्रसाद द्या की हे जे मी ज्ञानेश्वरीचे जे कवन लिहिलंय, ज्ञानेश्वरीचे जे कवन लिहिले, त्या कवनावर या लोकांसाठी मला पूर्वी कसं होतं की एका शिष्याकडून दुसऱ्या शिष्याकडे, त्या शिष्या म्हणजे हे कसं हा ज्ञानाचा पसारा लोकात वाटला जात नव्हता. शिष्य परंपरा होती. पण दादा मला एकच तुमच्याकडे मागणं आहे दादा, की मला हे ज्ञान लोकांना उघड करून द्या. आणि ज्ञानेश्वरी हा भव्य ग्रंथ तुमच्याकडे दिला. एक तरी ओवी अनुभवी असा ज्ञानेश्वर ग्रंथ तुम्हाला दिला, आमच्यासाठी दिला. आणि त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केली दादांकडे, दादा की मला एवढंच द्या की समाजासाठी द्या. मग मला सांग, असा जर गुरु भेटला, बघा तुम्हाला गुरु अनेक भेटतील. आपण रस्ता चुकलो, रस्ता दाखवणारा गुरु वेगळा असेल, तो वाट दाखवेल. पण भगवंताच्या सानिध्यात जर तुम्हाला पोहोचवा असेल तर श्री गुरु तुम्हाला पोहोचवेल. मग श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी. मग मला सांगा की जीवनामध्ये ज्ञान आहे, जीवनामध्ये ज्ञान आल्यानंतर तुमच्याकडं काय होतंय, आम्हाला कुठंतरी ज्ञानाचा कुठंतरी आम्हाला काय होतोय, विसर नाही पडत. आम्हाला आम्ही ज्ञानी आहोत, आम्हाला सर्व काय माहिती आहे. मला सांगा आम्हाला सर्व काय. अरे पण आम्ही सांगा, जीवनातून जन्माला आल्यापासून प्राणी शेवटपर्यंत मरेपर्यंत तो शिकतच असतो. भाऊ बरोबर आहे, मरेपर्यंत तो शिकतच असतो.
मगाशी बोलून गेलो, बालक बोबडे विचके बोल. गुरुची जर ख्याती सांगायला गेलो तर गुरुकडे जर आपण गेल्यानंतर गुरुनी त्या लेकराला कसं आमचे महाराज कसे होते, आमचे महाराज कसे होते, रस्त्यावर खांद्यावर 2 झोल्या मोठ्या मोठ्या भरलेल्या, आणि ते दर मजल पायपीट करायची. आज इथे सत्यनारायणची पूजा आहे, उद्या तिथे सत्यनारायणची पूजा आहे, आणि मग आम्ही रस्त्यात काम करणाऱ्या शेतावर असलेल्या बायका महाराज आले, मग त्या धावत महाराजांना कशासाठी यायच्या, महाराज हातावर काहीतरी प्रसाद द्यायचं, आणि मग त्यांनी धावत यावं आणि महाराजांनी लढीवालपणे डोक्यावरून हात फिरावं, बाय तू कशी आहेस ग. आणि त्या माऊलीला शेतावर काम करताना तिचा थकवा निघून जावा असे माझे महाराज. सद्गुरू कसा असावा बघा. त्यांच्या आज इथे प्राणप्रतिष्ठा होऊन त्यांची मूर्ती स्मृती मंदिर होतोय, याचा अर्थ तुमचं आमचं होतंय का? काय सांगू लोह परिसाची, काय सांगू उपमा, सद्गुरु महिमा आघादाची. मग मला सांगा, लोखंडाची आणि परिसाची, ज्या वेळेला लोखंडाला परीस लागलं तर त्याचं सोनं होतंय, लोखंडाला परीस लागलं की त्याचं काय होतंय, सोनं होतंय. पण सोन्याला परीस लावा, मग माझा गुरु कोण आहे? मला सांगा की गुरु म्हणजे गुरु वचने कुठली पहाड. की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला काय झालं पाहिजे, त्या गुरुच्या वचनाने आपल्या आयुष्यामध्ये बदल झाला पाहिजे. काम, क्रोध, मद आणि मच्छर हे पहिले आमचे विकार गेले पाहिजे. तो मोठा होते ना खेचा, आमची वृत्ती काय, तो मोठा होते ना त्याला खेचा, तो करते ते बरोबर नाही. मला सांगा, या माझ्या प्रभूने, या माझ्या गोपाल कृष्णाने अर्जुनाला प्रत्येक वेळेला विचारलं. अर्जुनच बोलत होता, गीताशास्त्र सांगता सांगता अर्जुनच बोलत होता, पण अध्यायाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकाला भगवंत बोललाय. बघा, गीतेच्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकला भगवंत बोलला, अर्जुन वाच असोचान्व सोच सत्व प्रज्ञावादाश्य गतासून गतासुच्च ज्ञानसोचन्ति पंडिता. अरे पार्था, कसला विचार करतोस तू आजपर्यंत, कुठल्या गोष्टीचा तू विचार करतोस आजपर्यंत. दुसरा अध्यायातला 11वा श्लोक भगवंत एवढे दिवस आपण प्रत्येक श्लोकामध्ये अर्जुन उवाच, संजय उवाच, धृतराष्ट्र म्हणजे बघा. पण गीता चालू कधी झाली, गीतेच्या 2ऱ्या अध्यायाचा 11व्या श्लोकापासून भगवंताने गीता चालू झाली. आणि मग तिथे अशोनात न सोच तत्व काय सांगलाय, त्वम काय बोलला देव, काय बोलला त्वम म्हणजे तू. अशोचान्य शोक न करणाऱ्या, काय बोलला, अशोचान्य शोक न करणाऱ्या योग्य. अरे काय, अरे अर्जुना, तू काय आतापर्यंत शोक करतोस. तू काय बोलला पहिल्या अध्यायामध्ये, काय बोलला, निषाद योग झाला. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन निषाद योग काय, मागे मेवणे गुरु बंधू कर्ण कैसे मारावे, तुझ्या प्रसादे काय होणे आताची घेऊ आम्ही राज्य, बोलला की नाही. आणि मग त्यावेळेला भगवंतानी 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकाला सांगितला की तू बघा काय बोलतोय भगवंत, मध्ये तू शोक न करणाऱ्या योग्य गोष्टींचा विचार कर. तू काय व्यर्थ शोक करतोयस, आणि तू आतापर्यंत केवळ शोकच केलास. बघा देव काय बोलतात पुढे जाऊन, की आतापर्यंत तू शोकच केलास आणि तुझी विद्वत्ता काय घाण पडली का. बघा देव काय बोलतात अर्जुनाला, अरे तुझी विद्वत्ता गहाण पडली. आणि त्यावेळेला भगवंत काय बोलतात की जेणे तुझा प्राण निघून जाईल अशा तू वार्ता करतोस.
अर्थाला काय बोलतात की जेणे तुझा प्राण निघून जाईल अशा तू वार्ता करतोस, आणि ज्यांचं प्राण मी तुला घ्यायला सांगतोय ते माझं तू ऐकच नाही. आतापर्यंत तू बोललास, देव काय बोलतात, आतापर्यंत तू बोललास, आता तू गप. आता घेई धनुष्यवान कधी क्षय समस्त कौरवांचा. काय देव पुढच्या श्लोकामध्ये काय की आता घेई बा धनुष्यवान कधी क्षय समस्त कौरवांचा. मग आता आपल्या भोवती फिरतात ते कोण कौरव? काय बोलायचं मला सांगायचं तात्पर्य काय की गुरु वचने फुटली पाहत. मग आता मला सांगा, अर्जुनाला त्या कुरुक्षेत्रावर हा भगवंत साक्षात गुरुच बोलतो होते की नाही? गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि मग तेव्हा सांगतात, अरे जेव्हा मनुष्य संसार सागरामध्ये बुडलेला असतं, बघा काय भगवंत बोलतोय पार्थाला, अरे जेव्हा मनुष्य संसार सागरामध्ये प्राणी प्रधानांचे दोन विभाग करतो, दोन प्राणी प्रधान दोन विभाग करतोय काय, आणि शोक करतो ही माझी, बघा ही माझा, ही माझी, हा शोक करतोय. तिथे विचार करतोय प्राणी संसार सागरात बुडला, आणि भगवंत बोलतात की प्राणी काय करतोय, त्या संसार सागरात बुडल्यावर तो बोलतोय हा माझा. मला सांगा देहाचा भरोसा आहे काय? नाही ना. मग मला सांगा की कोणते की ही हे तुझी नाहीत रे, ही तुझी नाहीत की तू हे माझे स्वतःचे कुटुंब आहे, हे माझा कुटुंब आहे, तुझा कुटुंब आहे असा तू म्हणतोस. पण काय बोलतंय, हे तुझ्या वर्णाचे नाही. बघा शेवटच्या आपण स्वर्गारोहण वाचताना शेवटच्या अध्यायामध्ये धर्माला काय कळलं, ही जर माझी असती तर आज माझ्या बरोबर आली असती. हा मला ही जर माझी असती तर ही माझ्या बरोबर आली असती, मला सोडून का गेली? मग इथे भगवंत सुद्धा अर्जुनाला अंगाला आले, तू संसार सागरात बुडलेला आहेस, तू हे जे माझं माझं बोलतोय आणि तू काय बोलतोय, तू माझ्या पक्षात येत नाही. आजपर्यंत मी तुला ज्ञान प्रबोधन करतोय, तुला माझ्या पक्षात तू येत नाही. बघा भगवंत काय बोलतात की तुला आसक्ती झाली, तुला ममता झाली. बघा तुला आसक्ती झाली, माझे माझे म्हणून तुला आसक्ती झाली, तुला माई माझी म्हणून ही ममता झाली, आणि या सगळ्या तुझा मन कसा झालाय, चलबिल झालाय. रे काय बोललंय, तुझं मन कसं झालंय, चलबिल झालाय, आणि म्हणून मला आता संताप येतोय तुझा. देव बोलतोय हे अर्जुना की मला तो असा, मला सांगा या कुरुक्षेत्रावर गीतेच्या प्रथम अध्यायामध्ये आपण काय, धृतराष्ट्राने काय म्हटलंय, माझ्या आणि पांडूच्या पुत्रांचा युद्धभूमीमध्ये चाललेला युद्ध याचा प्रसंग संजया मला तू सांग. म्हणजे याच्या मनात काय होतं की माझ्या भावाच्या मुलांचा युद्ध, म्हणजे माझं मुलं जास्त आहे आणि ते 5च आहे, बरोबर की नाही. मग त्या युद्धभूमीमध्ये काय केलं, हा प्रत्येकाला हा प्रश्न कोणाला संजयाला विचारत होता. आणि जरी पांडव धृतराष्ट्राचे आदर जरी करत असलं तरी ते कोण होतं, काका भावाची मुलं होती, काकाची मुलं होती. आणि म्हणून तू भगवंत बोलतात की म्हणून तू हा विचार करू नको, आता मी सांगते तिकडले जी ममता, बघा जी तुझ्यावर माया की धृतराष्ट्रात होती ती माया आता निघून गेली. तू का बोलते पांडवांचा काय झालाय. म्हणजे हा श्लोक घेण्याचा उद्देश एकच आहे की त्यावेळेला भगवंत तटस्थ गुरु तिथं उभं राहिलं, आणि अर्जुनाला काय सांगतात की अर्जुना घे धनुष्य बाण करी शे समस्त कवर तसा माझा सद्गुरु. आणि मग इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझा निवृत्तीनाथ कसा आहे, की त्या मागे बोलून गेलो की मरकुराच्या मागील जो पत्रा आहे ना, त्या पत्र्याचा
त्याच्याने जो प्रकाशतय तो म्हणजे भावनेच्या पलीकडचा तो माझा सद्गुरू आणि ते माझे सद्गुरू. आणि मग इथे आपण सांगितलं की सद्गुरूची व्याख्या करताना बघा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. गांजले. मला सांगा हे महाराज, मला बोलायचं वाटतं की ज्या वेळेला आम्ही छोटी होतो त्यांच्या मांडीवर खेळलो, खरे महाराजांच्या मांडीवर खेळलो आणि परिस्थिती अतिशय गहन होती. आम्ही तिकडे धरमशेतामध्ये राहायचो आणि तुझ्या कुठेही मसत पेढायची असेल, कुठे असेल तरी बा इठा बाय, मी तुझ्या घरी येईन ग, माझा एक धोतर माझे कपडे वाळवून ठेव ग. आणि आल्यानंतर तिने त्याही डोक्यावर हात ठेवा, बाय तू परिस्थितीने गांजलीस ग, तुझा होईल होईल चांगला होईल. मग या सद्गुरूंचा आशीर्वाद बघा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. म्हणजे जे हीन आहेत, जे दीन आहेत, जे रंजलेले आहेत, ते गांजलेले आहेत, त्यांच्याकडे कोण होतं, हे माझं सद्गुरू होतं. आणि मग इथे नैमिषारण्ये भगवंत, नैमिषारण्यमध्ये नारदांचं वास्तव्य होतोय, त्या माझ्या सद्गुरूंचं वास्तव्य होतोय. आणि नारदाला भक्ती भेटते, नारदाला भक्ती भेटते आणि भक्ती बोलते, देवा मला कुठं उभा राहायला आधार नाही रे. बघा हे संत प्रभू, मला कुठे उभा राहायला आधार नाही. नारद बोलतो, मी आता काय करू. नारद शिखोमणींकडे गेले. शिखोमणींना बोलतात, हे भगवंता, हे गुरुवारी या, भक्ती गुजरात मध्ये फिरते, इकडे तिकडे फिरते आणि तिची मुलं, यांची काय काय सोय काय करायची. यांना एक अगं मुक्ती मिळायला पाहिजे, त्याला भगवंताच्या सानिध्यात जायला पाहिजे. त्यावेळेला शिखोमणी काय केलंय की त्या नदीच्या पात्रावर भागवत कथा, ही भागवतीची कथा शुक सांगे शौनिकादिका. आणि ही कथा तिथे चालू केली आणि चालू केल्यानंतर त्या कथेमध्ये भक्तीच्या दोन्ही मुलांची मुक्ती झाली, दोन्ही मुलं सुंदर झाली. आणि त्याच्यानंतर या भक्तीला लालसा झाली, या शौनिकादिका ऋषींना लालसा झाली की ऋषीवर्य आम्हाला अशी एक कथा, पुण्यपावन कथा सांगा, आम्हाला पुण्यपावन कथा सांगा की जेणेकरून आमचा या भक्तीचा उभाला वाढेल. त्यावेळेला शौनिका ऋषीने एक कथा सांगितली. की परीक्षित राजाला शाप होता ब्राह्मणांचा की 7 दिवसांनी तू मरण पावशील. थोडक्यात सांगतोय, ऋषींचा
शाप होता, ऋषींचा शाप होता. आणि त्यावेळेला की तू 7 दिवसाने मरशील. आणि तू कसा मरशील की तुला सर्पदंश होऊन मरशील. आणि यावेळेला परीक्षित राजा विचार करायला लागला. पण परीक्षित राजा भानावर आला. आता माझं मरण मला कळलंय. बघा बघा काय भक्तीचा जिव्हाळा आहे बघा, की माझं मरण मला कळलंय म्हणजे मी या 7 दिवसात तरी देवाचं नाव घेऊ शकतो. मग आता ऋषी श्रेष्ठा की तुम्ही असं काहीतरी करा की या 7 दिवसामध्ये मला या भगवंताचं नाव घेता आलं. आणि तिथे ही भागवत कथा चालू केली. आणि ही भागवत कथा चालू करताना जिथे राजाचे गुणदोष संपूर्ण निघून गेले, निघून गेल्यानंतर भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये माझी देवकी माय या भगवंत कृष्णाला बोलते, कृष्णा अरे आजपर्यंत तुला सुद्धा मी लहानाचा मोठा नाही रे केला. तुला जन्माला आल्यावर छातीला नाही रे लावलं तुला बाळा. काय माहिती मला ती गेलीत ना 6 मुलं, त्यांना दूध पाजायचं आहे. त्यांना दूध पाजायचं आहे बघा. आणि दूध पाजायचं बोलल्यानंतर देवाने त्या आईला पाना सोडला. त्या लेकरांना म्हणजे मला सांगा की भगवंत ही कथा भागवताच्या 6व्या दिवसामध्ये ही कथा या राजाने ऐकली. मी थोडक्यात सांगायचा मुद्दा एकच आहे की ही भागवत कथा जन्मेजय सर्पसत्र केले ते आस्तिकेमध्ये जर आलेले पराशराने पुलस्तीशी पार्थिले मग वाचले रावणदेव. मग परीक्षितचा मुलगा कोण? जन्मेजय. का माझा बाप सर्पदंशाने मेला म्हणून या सापांची जातच नष्ट करायची. लक्षात आला. आणि त्यावेळेला आस्तिक पराशराने पुलस्तीला पार्थिले की देवा की या आता जन्मेजयाने जे सर्पसत्र केलाय ना याच्यामध्ये आता सर्व सर्प जातीचा नाश होईल. आणि मग सर्व सर्प जातीचा नाश झाल्यानंतर म्हणून आस्तिक ऋषीने मध्ये राजा मला एकच मागणं दे. गुरुवर्या तुम्ही मागाल ते दे, यज्ञ थांबवू ना. आणि मग तिथे ते सर्पसत्र थांबलं. आणि हीच कथा पुढे शौनक ऋषी सांगतात. एक धुंदुकी बघा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलाय का? कोणी नाही ऐकला. आणि मग ही नाव संकीर्तन कथा धुंदुकी सत्यदेव नावाचा ब्राह्मण आहे. आणि त्या ब्राह्मणाला पुत्र संतान नाही. आणि पुत्र संतान नाहीये. आणि म्हणून तो गंगेवर स्नान करताना ऋषीवर यांना विनंती करतोय, महाराज मला एक दान द्या. आणि त्यावेळेला ऋषीवर बोलतात, अरे तुझ्या 7 जन्मात सुद्धा तुला मूल नाही. आणि त्यावेळेला हा ब्राह्मण बोलतोय की ऋषीवर्या माझ्या 7 जन्मात मला मूल नाही मला मान्य आहे. पण मी आता काय करतोय मला मूल नाही ना मला पुत्र संतती हवी आहे. मग मी काय करतोय तुमच्या देखत आत्महत्या करतोय. मी आत्महत्या केल्याचा पाप मला पण लागेल आणि तुम्ही पाहिल्याचा पाप तुम्हाला पण लागेल. आणि त्यावेळेला ब्राह्मणाने एक फळ काढला झोलीतून आणि याच्या दिला की तुझ्या पत्नीला जाऊन हा फळ घे आणि दे. आणि त्यावेळेला त्यांनी घरी येऊन त्या धुंदुकी नावाच्या पत्नीच्या हातात तो फळ दिलाय. आणि बोलते अगं साधूनी प्रसाद दिलाय अगे आपल्याला काय होईल सुंदर असं बाल होईल. आणि त्याच वेळेला त्या धुंदुकीची बहीण घरी आलेली असतं. तू त्या काय त्या कुठल्या गोसाव्याकडची फळ आणलंय मला 4 मुलं आहेत एक पोटात आहे यातून एक मी तुला देतो यातून एक मी तुला देतो. आणि त्यावेळेला
याही काय केलंय तो फल बाहेर गोरावर टाकलाय आणि तिथे गाय होती त्या गायीने तो फल खालाय. काही दिवस गेले आणि इकडे धुंदुकीच्या बहिणीला मुलगा झालाय आणि तो धुंदुकीच्या बहिणीने काय केलाय तो मुलगा त्या धुंदुकीच्या हातात दिलाय. आणि इकडे या ब्राह्मणाला सांगितला की आपल्याला पुत्र रत्नाचा लाभ झाला आणि तिथे गोठ्यात गायीला सुद्धा मुलगा झालाय. पण तो मुलगा कसा आहे गायीच्या कानाचा पण मुलगा बालक जन्माला. हा कसा आश्चर्य झाला. आणि मग ते दोन मुलं बघा की नाम संकीर्तन बघा नाम माणसाला कसा करतोय की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं कोणीच नाही ऐकलंय. नामे तरला वाल्या बघा मग वाल्याला नामाने करण्यासाठी वाल्याला कोणी अधिकार दिला नारायण. बघा नारदानी वाल्याला मंत्र दिला म्हणजे जेव्हा सद्गुरु वाचून सापडेना होय धरावे ते पाय आधी आहे. आणि मग इथे धुंदुकीला मुलगा झालाय ब्राह्मणाला आनंद झालाय दुसरा गायीच्या गोठ्यात मुलगा झालाय सर्वांना आनंद झाला. आणि ती दोन लेकरं आता आमच्याला आपली दोन लेकरं गुन्ह्या मोठी लहानाची मोठी व्हायला लागली. पण हा धुंदुकीला झालेल्या मुलाचं नाव काय केलं काय नाव ठेवला धुंदुक. आणि मग हा मुलगा कालांतराने मोठा होऊ लागला आणि हा गोकर्ण नावाचा मुलगा भक्ती मार्ग वडिलांच्या मार्गावर चालायला लागला. आणि मग तो मोठा झाल्यानंतर तीर्थयात्रा निघून गेलाय मुलगा. आणि इकडे हा धुंदुकीचा मुलगा काय करतोय जारण मारण चोऱ्या माऱ्या करायला लागला. घरातला होता ब्राह्मणाचा ऐश्वर्य सगळा लुटून त्यांनी काय केलंय आणि शेवटला त्यांनी काय केलंय बापाला पण बोलला बापाला पण त्याने धक्का मारला. तेव्हा बाप विचार करतोय ज्या वेळेला मुलाच्या पायाची चप्पल बापाच्या पायात येत बापाची चप्पल मुलाच्या पायात येते त्यावेळेला बापाने समजून राहिला पाहिजे. आणि मग या ब्राह्मणाने विचार केला की आता आपले काही तर जमणार नाही. ब्राह्मण सुद्धा तीर्थयात्रा निघून गेला. आणि इकडे हा आता आई बरोबर हा तिच्याशी हट्ट करायला लागला की मला हे दे. आणि हा वाम मार्गाने मुलगा चाललाय. आणि एका दिवशी त्याने आईला धक्का मारला आणि आई पडली आणि तिथे मेली. आणि मग तिथे मेल्यानंतर इथे तीर्थयात्रेला गेलेला ह्याचा जो गोकर्ण नावाचा मुलगा होता तो तीर्थयात्रेला गेलाय. वडील पण गेलेले आहेत आणि इकडे आई पण गेली. आणि मग इकडे याचा वेशागमन घरात स्त्रिया आणणं आणि सर्व याचा काय केला हा चोऱ्या करणं अशा. आणि मग त्याच नगरातल्या राजाच्या घरी त्याने चोरी केली. आणि चोरी केल्यानंतर तो आणलेला धन आणि 5 बायका घरी आणल्यात. आणि त्या बायकांना सांगला की आम्ही राजाच्या घरी चोरी केली. आता त्या बायकांना वाटलं की एवढा यांनी मोठा धन चोरून आणलाय हे जर वार्ता राजाला समजली तर आम्हाला पण शिक्षा होईल. म्हणून यांनी काय केला या धुंदुकीला काय केला खाटेला बांधलाय. आणि याला बुक्क्यांचा मार देतात त्या 5 जणी वेश्या. हा मरत नाही. मग शेवटला काय केले आगीचे निखारे घेतले याच्या तोंडात खुंबले आणि याला मारला. आणि मग ही वार्ता गोकर्णाला समजली. आणि गोकर्णाला समजल्यानंतर गोकर्ण आला आणि त्यांचे सर्व वडिलांचे आईचे सर्वांचे त्यांनी तिथे कार्य केलं आणि हा पुन्हा तपस्येला निघून गेला. पण हा इकडे जारण मारण केलाय आचार कर्म केलाय चोऱ्या केल्या मारा केल्या सर्व नशा केले. आणि मग याला कुठली योनी प्राप्त झाली पिशाच योनी प्राप्त झाली. आणि काही दिवसाने हा गोकर्ण घरी आलाय. हा गोकर्ण घरी आल्यानंतर पाहतो तर काय हा याला आवाज देतोय दादा मी जिवंत आहे. अरे पण तू दिसत का नाही मी पिशाच योनीत आहे. आणि मग त्याने योग मार्ग आता माझा यातून उद्धार कर. अरे मी तुझा गयाला सर्व पितृदान सगळा केला होता पिंडदान वगैरे पण दादा मला याचा उद्धार कर माझा. आणि मग त्यावेळेला या गोकर्णाने तिथे भागवत कथेचा सांगायचा मुद्दा काय की भागवत कथेचा काय केला पारायण चालू केला. मग आता याला भागवत कथेमध्ये हा पिशाच योनीमध्ये आहे तो अंगणात सुद्धा येत नाही. म्हणून त्या भागवत कथेच्या परिसरात बांबू होता त्या बांबूच्या तो खाली जाऊन
लपला. एक दिवस झाला, एक गाठ उखडली, 2 दिवस झाले, असा करता करता हा 7व्या गाठीपर्यंत आला. आणि भागवत कथेच्या इथे 7व्या दिवसाचा पारायण झालाय. आणि 7व्या दिवसाचा पारायण झाल्यानंतर जो पिशाची योनीमध्ये जो होता दुधुंकारी, हा काय झालाय, एक असा सुंदर असा मनुष्य झालाय. आणि त्याला देवलोकात विमान आला. म्हणजे भागवत कथेचं किती महत्व आहे. म्हणजे सद्गुरु सारिका असता पाठी राका इथं चालेल का. म्हणजे मला सांगा की जर आपल्याला सद्गुरु जर भेटलं तर आपल्याला कुठल्याही क्षणी आपल्याला कुठली कमी पडत नाही. आणि मग इथे अशी आपल्याला भेटलेले सद्गुरु श्री खरे महाराज. आणि यांच्या इथे ही सेवा करत असताना खरोखर आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि ही सेवा प्रवचनरूपी सेवा असताना आपण तिचा रूपांतर संगीत कथेमध्ये केलेला आहे. आणि म्हणून आपण इथे थोडासा भजन करूया. जय 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 खरे महाराज सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय खरे महाराज सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय खरे महाराज सद्गुरु, जय जय ब्रह्म सद्गुरु, जय जय खरे महाराज आणि असंच या सद्गुरूंची भेट होताना सद्गुरू आपल्याला एका उच्च टोकाला घेऊन जातात. बघा की रक्ताला विसरत चाललंय. आताचा काल काय चाललाय की रक्त भावाभावापासून दुरी व्हायला लागली. माणूस नको त्या गोष्टी करायला लागल्या. पण भावाभावा जर एकोपा जर व्हायचा असेल तर आपण रामकथा ऐकायला पाहिजे. बरोबर आहे ना. रामकथा काय सांगते, भावानी भावाशी कसं वागावं आणि वडिलांनी मुलाशी कसं वागावं हे रामकथा सांगतोय. बरोबर आहे ना. मग मला सांगा की या रामप्रभूवर श्रद्धा ठेवणारी गौतम ऋषीची पत्नी अहिल्या ही वाट बघतोय, या भगवंताची वाट बघतोय. म्हणे अहिल्या सांग रामा, म्हणे अहिल्या सांग रामा, कोपला सिका सांग मजवरी, नवता देवा अपराध माझा, नवता देवा अपराध माझा, पतीने शापिले व्यर्थपरी, पतीने शापिले व्यर्थपरी. म्हणे अहिल्या सांग रामा, कोपला सिका मजवरी, नवता देवा अपराध माझा, नवता देवा अपराध माझा, पत्नी शापिले अपराध माझा, पत्नी शापिले. माझे पती ग्रहण समयी गेले होते स्नानाला, माझे पती ग्रहण समयी गेले होते स्नानाला, माझ्या पतीचे रूप घेऊन इंद्र आश्रमी आला, माझ्या पतीचे रूप घेऊन इंद्र आश्रमी आला.
पतीचे रूप घेऊन आसनी आला. धाव म्हणे कांते लवकरी, धाव म्हणे कांते लवकरी, दारी ऐसा ओरडू लागला. बघा हे अहिल्या सांगते, हे भगवंता, हे रामा, अरे का कोपलास रे आजपर्यंत माझ्यावर? का कोपलास का? अरे माझा देवा काहीच अपराध नव्हता देवा, माझा अपराध काहीच नव्हता. पण व्यर्थ मला व्यर्थ काय केलं? शापेले पतीने. माझे पती सकाळच्या समयाला स्नानाला गेलं होतं देवा. रामप्रभूंना सांगते, अहिल्या देवा स्नानाला गेले होते आणि इंद्र, बघा इंद्राला नेहमी भीती, हा ऋषी जर मोठा झाला तर माझी खुर्ची बरोबर आहे ना, माझी खुर्ची घेईल. आणि म्हणून इंद्र आश्रमी आला. माझ्या पतीचे रूप घेऊन इंद्र आश्रमी आला. भाव म्हणे कांते लवकरी, नारी ऐसा ओरडू लागला. दुःखी पाहुणी पती अवस्था, दुःखी पाहुणी पती अवस्था, घाबरली त्याला, घाबरली त्याला. म्हणे अहिल्या सांग रामा, उपलास काम धरी. म्हणे अहिल्या सांग रामा, उपलास काम धरी. मी समजूनी पती गौतमा, हाती धरुनी उठली. मी समजूनी पती गौतमा, हाती धरुनी उठली. काय होते स्वामी तुम्हाला, काय होते स्वामी तुम्हाला, ऐसे प्रेमाने विचारले, ऐसे प्रेमाने विचारले. देवनी घरात त्याला, घरात त्याला. तरी माझा तुम्हाला पण माझं साधना आहे. ग्रहण सवयी आपल्या स्त्रीचा भोग होऊ नये. दिवस आहे ग्रहणाचा, हात जो
वेदशास्त्रे तुम्ही जाणता, वेदशास्त्रे तुम्ही जाणता, येऊ नये भोग स्त्रियेचा, येऊ नये भोग स्त्रियेचा. ऐकत नाही काही केल्या, ऐकत नाही काही केल्या, बोध माझा सुख करी, बोध माझा सुख करी. म्हणती माझा प्राण जातो, इच्छा माझी पूर्ण करी. म्हणते माझा प्राण जातो, इच्छा माझी पूर्ण करी. पतिप्राणाची आशा धरुणी, पतिप्राणाची आशा धरुणी, तिला भोगवी. देवा, काय सांगू तुम्हाला की माझ्या पतीचं प्राण वाचावं म्हणून मी त्यांना भोग दिला. म्हणे अहिल्या सांग रामा, कोपलास का पदवरी. म्हणे अहिल्या सांग रामा, कोपलास का की या रामप्रभूंनी त्या वाटेवरून जावं आणि अहिल्या माताचा एका रजकणाने, धुळीच्या कणाने तिचा उद्धार करावा. आणि मनातून काय म्हणलं होतं, येईल गुरु माझा, उद्धरील. मला सांगा, अहिल्याने मनातून, अहिल्याने काय केलं होतं की जरी मला या पत्नीने शापले तरी माझा गुरु राम प्रभू येतील आणि मला उद्धरून येतील. कधी येशील रे श्रीरामा. बघा, शबरीने सुद्धा काय केलंय ही वाट बघतोय. लहान कोवली चिमुकली पोर लग्न होते म्हणून घरातून बकऱ्यांचा वध, बाप माझ्या हल्दीला बकऱ्यांचा दावण कापते म्हणून ती घरातून निघून गेली ती पोरगी. ती केसांच्या जटा झाल्या म्हाताऱ्या आणि ती वाट बघते कधी येशील रे श्रीरामा. मला सांगा की या गुरूंची आदराने वाट पाहा, असे हे आपले गुरु. आणि म्हणून आज इथे आपण की गुरुची सेवा करताना या परमपूज्य सदाशिव महाराज खरे यांच्या प्रांगणात खरोखर काय मी येणं वगैरे ते महाराज तोंडातून गुरु वचने काय शब्द दिले असतील ते तुम्ही श्रोते जन हो, तुम्ही गोड मानून घेतलात तरी पण जाता जाता एक बोलन की माय बाप केवळ काशी तेने न जावे. मला सांगा, माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. विठ्ठल रखो माई बळी, विठ्ठल रखो माई, विठ्ठल रखो माय बळी, विठ्ठल रखो माई. शंकराला व्यसन पचले पंच दुःखाचे, कशाला जाऊ पंढरपुरी, कशाला जाऊ पंढरपुरी, कशाला जाऊ पंढरपुरी. तरी मला या माझ्या तरुण मित्रांना एकच सांगावं असं वाटतंय की या कथेतून एकच बोध द्यावा असं वाटतोय की माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊन पंढरपुरी. तरी त्या आईवडिलांचा त्यांना अंतर देऊ नका, त्यांची सेवा करा
आणि त्यांच्या सेवेने तुम्हाला सर्व काही मिळेल. आणि म्हणून इथे आणि कोणाची काय करू नका, निंदा करू नका. अरे तो काय करते त्याला करू दे ना, पण त्याची निंदा करू नका तुम्ही. तो असा तो तसा का, त्याच्याकडे एक बोट दाखवताना 4 बोट आपल्याकडे, 3 बोट आपल्याकडे, एक साक्षी आहे बघा. तू तसा आहे, अरे पण तू कसा आहेस, 3 पटी ती बोलायला, तू कसा आहेस बघा. नको करू निंदा कोणाची, नको करू निंदा कोणाची, नको करू निंदा कोणाची, नको करू निंदा कोणाची. अवगुण आपुले अंतरी दिसती, अवगुण आपुले अंतरी दिसती, करी चिंता त्याची, करी चिंता त्याची. नको करू निंदा कोणाची, नको करू निंदा कोणाची, नको करू निंदा कोणाची. सरळ स्वभाव मृदू भाषाही, सरळ स्वभाव मृदू भाषाही, वापर मोलाची, वापर मोलाची. नंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. सर्वांशी संमतीची राहणी, सर्वांशी संमतची राहणी. श्रद्धा संतांची, श्रद्धा संतांची. करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. हात वलो उपकार कराया, हात वलो उपकार कराया, पाऊल तीर्थासी, हात वलो उपकार कराया, पाऊल तीर्थासी. हृदय कराया सहज संकटे, हृदय कराया सहज संकटे, तरी कीर्ती साची. करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. ज्ञानामृत पाजरे देते, ज्ञानामृत पाजरे देते, हावधरी त्याची, हावधरी त्याची. कड्या दास म्हणरे साधका, कड्या दास म्हणरे साधका, मी ते करू स्वरूपाची. करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. तरी श्रोतेजन हो, इथे आपण, तुम्ही मला या सेवेचा संधी दिली आणि मी इथे या सद्गुरूच्या चरणी आपण इथे परब्रह्म श्री सद्गुरू मूर्ती सदाशिव महाराज खरे यांच्या प्रांगणात थोडीशी वेळी आपली सेवा केली आणि ती त्या सद्गुरूच्या चरणी आपण अर्पण केलेली आहे. आणि तरी पण आपण आता इथे सेवेला पूर्णविराम देत आहोत. तरी एकदा आपण या सद्गुरूंचं भजन करूया. जय जय गुरु महाराज सद्गुरु, 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 जय जय गुरु महाराज सद्गुरु. श्री खरे महाराज सद्गुरु, जय जय खरे महाराज सद्गुरु, जय जय गुरु महाराज सद्गुरु, जय जय खरे महाराज सद्गुरु. श्री खरे
पते हर महादेव सीताकांत जय राम जय श्री जय महाराज सद्गुरु जय महाराज सद्गुरु श्री जय महाराज सद्गुरु जय 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 महाराज सद्गुरु सारी का सद्गुरु सारी का आता पाठी तरी मंडळी इथे जमलेले श्रोते भाऊ आहेत आणि या कथेचं आयोजन केलेलं सद्गुरू सेवा मंडळ आणि इथे जमलेले श्रोतेजन आणि इथे खरोखर वडीलधाऱ्यांची जी सोय श्री नामदेव पाटील गावात बसत खरोखर उत्कृष्ट केलेली आहे आणि या कथेला या हरिजागराच्या कथेला संगीत साथ हार्मोनियम वादक श्री नामदेव दादा बोरवे यांनी केली आणि एक या कोवळ्या वयाचा हा कुमार यश गजानन पाटील खरोखर आज जिथे माझे कार्यक्रम होतात तिथे हा छोटा माझ्याबरोबर असतो एडी वाकडी सेवा काही असो नाचू कीर्तनाच्या रंगी मला एवढं माहिती आहे कोण काही बोलो पण या कीर्तनाला या भगवंता बघा भगवंतानी बोलून जातो की भगवंतानी या शरीराची बासरी बनवली बासरी तिला 9 द्वार ठेवली एक द्वार बंद ठेवलाय त्यातून गर्भात पोचताना अन्न दिलाय लक्षात आला तुमच्या आणि मग त्या बासरीतून निघणारे स्वर आणि त्या स्वरांची आज इथे आपण रंगलेली मैफिल खरोखर हे मैफिल म्हणजे या गुरुनामाची मैफिल आणि मग त्याचा जर स्वर असेल तर किती आनंद वाटेल की नाही मग का गुरुच्या देवाच्या भक्तीला या मृदुंग तालाचा ओघ नसावा मला सांगा मगाशी बोलून गेलो की ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज मागाशी बोलून ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताईने बोध कोणाला केला चांगदेवाला केला बघा ज्ञानेश्वर महाराजांनी पत्र लिहिलं आणि मुक्ताई गुरु म्हणजे चांगदेवाची गुरु कोण मुक्ताई आणि उद्धवाची गुरु कोण राधा मग मला हे संताईच करून ठेवले हो मग इथे स्त्री पुरुष श्रीनी कीर्तन का करू नये
जर या उद्धवाची गुरु जर राधा असेल, चांगदेवाची गुरु जर मुक्ताबाई असेल, तर बाईने कीर्तन करू नये आणि लहान मुलाने हरिपाठ म्हणू नये. बघा, नाचू कीर्तनाच्या रंगी. तरी मी काय जास्त कुठे बोललो असेल तरी क्षमा तुमच्याकडे मागतो मंडळी. आणि एवढे बोलून आपण आपली सेवा संपतोय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. नारायण वासुदेवा. कुंडली कवला हरिद्वार पार्वती पते हर महादेव शिका.